अमावास्येची रात्र होती. काळोख इतका दाटून आला होता आणि वाऱ्याचा आवाज इतका भयानक होता की झाडांची पाने सुद्धा थरथरत होती. गावाच्या बाहेरच असलेल्या जुन्या विहिरीजवळ कोणी सुद्धा जाण्याची हिंमत करत नव्हतं. गावातील 4 तरुणांनी ठरवलं, आज आपण त्या विहिरीचं रहस्य शोधायचंच. रात्री 12 वाजता ते टॉर्च घेऊन विहिरीजवळ पोचले. अचानकच एका मुलाच्या कानात कुजबुज ऐकू आली, मागे वळू नकोस. तो घाबरून मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. क्षणात टॉर्च बंद पडले. काळोख्यात पैंजणांचा आवाज घुमू लागला आणि विहिरीतून एखादी काळी सावली हळूहळू वर येत असल्याचं त्यांना दिसलं. भीतीने सगळेच पळू लागले, पण एक मुलगा तिथेच अडकला. तेवढ्यात त्याच्या तोंडून घाबरलेल्या आवाजात शब्द बाहेर पडले, बाळू मामा, बाळू मामा, मला वाचवा. आणि काय आश्चर्य झाले. क्षणातच दूरवरून मेंढ्यांचा घंटांचा आवाज ऐकू आला. पांढऱ्या शुभ्र प्रकाशात एक तेजस्वी दिव्य पुरुष दिसू लागला. त्यांच्या हातातील काठी जमिनीवर टेकताच तो काळा आकार जोराने मोठ्याने किंचाळला आणि दुरासारखा हवेत विरून गेला. 4ही तरुण सुरक्षित गावात परतले. त्या दिवसापासून गावातील लोक म्हणू लागले, जिथे श्रद्धा आणि बाळूमामांचं नाव असतं तिथे कोणतीही अंधारी शक्ती टिकत नाही.